रात्रीचा सन्नाटा, चोहीकडे अंधार. रोहित आपल्या खोलीमध्ये गाढ झोपेत झोपलेला आहे. पण त्याच्या झोपेमध्ये त्याला एक स्वप्न पडतो. एक असं स्वप्न जे त्याला प्रत्येक रात्री त्रास देतो. कांताराच्या घनदाट जंगलामध्ये एक खंडर हवेली, जिथून एखादी भयानक आवाज रोनितला बोलवत आहे, जसं कोणीतरी त्याला आपल्या जवळ बोलवत आहे. रोनित, रोनित. रोनित अचानक चौकतो आणि उठून बसतो. त्याचा श्वास जोरजोरात चालत होता. भीतीने त्याचं बदन कापायला लागलं होतं. सकाळ झाली होती. रोनित ऑफिस जाण्यासाठी तयार झालाय. टेबलवर बसून तो नाश्ता करत आहे. जवळच त्याची आई बसलेली आहे, जी काळजीमध्ये बसलेली आहे. आई, प्रत्येक रात्री मला तेच स्वप्न पडतं, कांताराच्या जंगलाची जुनी हवेलीचा. असं वाटतं आहे कोणीतरी मला नेहमी बोलवत असतं. विचार करतो आहे एकदा तिकडे जाऊनच येऊ. नाही रोनित, अशी चूक अजिबात करू नकोस. तुझ्या बाबांनी सांगितलं होतं, कांतारा जंगलामध्येच तुझ्या आजोबांची हत्या झाली होती आणि त्याचा राज आजपर्यंत नाही उघडलाय. ठीक आहे आई, ह्याबद्दल आपण नंतर बोलूयात. आता ऑफिस जाऊन येतो. ऑफिसच्या मीटिंग रूममध्ये रोनित, विक्रम, राहुल, समीर आणि रिया बसलेले आहेत. मॅनेजर एका नवीन प्रोजेक्टबद्दल बोलत आहे. एक असा प्रोजेक्ट जे कांताराच्या जंगलाशी जुडलेला आहे. आपल्या कंपनीला सरकारने कांताराच्या जंगलात एक सस्टेनेबल इको टुरिझम रिसॉर्ट बनवायचा चान्स दिला आहे. रोनित, विक्रम, राहुल, समीर आणि रिया, तुम्हाला तिकडे जाऊन साईट सर्वे करायची आहे आणि चांगली लोकेशन सिलेक्ट करायची आहे. रोनित, तू या प्रोजेक्टला लीड करणार आहेस. ठीक आहे सर. रात्रीचा वेळ. रोनित आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आहे. आई त्याच्या डोक्यावर हात फेरत होती. पण रोनितला झोपेत पुन्हा तोच स्वप्न पडतो. जुन्या हवेलीच्या अंधाराच्या कोण्यामधून ती भयानक आवाज पुन्हा त्याला ऐकू येत होती. रोनितला बोलवत होती. रोनित, रोनित, रोनित. रोनित घाबरून जागतो. त्याचा श्वास फुलत होता. भीतीमुळे त्याचं हृदय जोरजोरात धडकत होतं. काय झालं बाळा? तेच कांताराच्या जंगलाचं स्वप्न आई. असं वाटतं आहे कोणता तरी खतरनाक आवाज मला बोलवत आहे. तुला कांतारा जाण्याची काही गरज नाहीये. तुझ्या आजोबांबरोबर जे झालंय ते तुझ्या बरोबर पण झालं तर मला तर खूप भीती वाटत आहे बाळा. आई, कंपनीच्या कामासाठी तर मला जावंच लागेल. रोनित, विक्रम, राहुल, समीर आणि रिया 5 जण कांताराच्या जंगलाकडे निघतात. रोनित सर, ऐकलं आहे तुम्हाला कांताराच्या जंगलाचं स्वप्न नेहमी नेहमी येतं? हो, असं वाटतं आहे नेहमी नेहमी मला कोणीतरी बोलवत आहे. मग आज तर त्याला जाऊन तुम्ही नक्कीच भेटा. 5 जण कांताराच्या जंगलामध्ये पोचलेले आहेत. संध्याकाळचा वेळ आहे. सूर्य मावळणार आहे. चोहीकडे हलका हलका अंधार पसरलेला आहे. आपण आज रात्री इकडेच थांबण्यासाठी कॅम्प लावून घेऊयात. बरोबर आहे सर, उद्या उठून लगेच कामाला लागूयात. समीर, विक्रम आणि राहुल कॅम्प लावण्यामध्ये जुटतात. रोनित आणि रिया जवळच उभे आहेत. तेव्हा अचानक रोनितच्या अंगावर काहीतरी टपकतं. हे काय आहे? अरे अरे, हे तर रक्त आहे. सगळेजण वर बघतात. त्या झाडावर एक प्राणी लटकलेला आहे आणि एक मुलगा त्याला नोचून नोचून खात आहे. त्याचा चेहरा खूप भयानक आणि डरावना आहे. हा कोण आहे? तू कोण आहेस? जसं सगळेजण त्या मुलाकडे बघतात, तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारतो आणि अंधारामध्ये कुठेतरी गायब होतो. रिया, समीर आणि विक्रम भीतीने कापायला लागतात. अरे, घाबरायची काय गरज नाही आहे. या जंगलात जनजात्या सुद्धा असतात. वाटतंय जनजातीचा मुलगा असेल. हो, आराम करूयात, चला. रात्र गाढ झाली होती. कांताराचे जंगल आता एक रहस्यमय दुनिया बनलेली होती. घनदाट जंगलांची सरसराहट, त्या लोकांचं ओरड आणि घनदाट अंधार एकदम भीतीचा माहोल बनवत होता. रोनित, विक्रम, राहुल, समीर आणि रिया आपापल्या कॅम्पमध्ये झोपत आहेत. पण रोनितला पुन्हा तोच स्वप्न पडतो. जुन्या हवेलीच्या अंधाराच्या कोण्यामध्ये ती डरावनी आवाज पुन्हा ऐकू येत होती. रोनितला बोलवत होती. रोनित, रोनित, रोनित. रोनित घाबरून जागून जातो. त्याचे डोळे उघडतात आणि त्याला तोच मुलगा त्याच्या समोर दिसतो. तोच
जो झाडावर त्या मरलेल्या प्राणीला खात होता. त्याचा चेहरा भयानक होता आणि तोंडावर रक्त लागलेलं होतं. कोण आहेस तू? सॉरी, तुम्ही? तो मुलगा रोनितला बघतो आणि विचित्र अंदाजामध्ये हसायला लागतो आणि तिथून पळून जातो, इतक्या वेगाने की एका क्षणात तो गायब होतो. तेव्हा समीर, रिया आणि विक्रमचे पण डोळे उघडतात. काय झालं? तोच खतरनाक स्वप्न समीर. स्वप्नात तो मला बोलवत होता आणि जसं माझे डोळे उघडले मी बघितलं की तोच मुलगा माझ्या समोर उभा होता जो काल त्या झाडावर बसून त्या प्राणीला खात होता. मग काय, मला बघून तो लगेच पळून गेला. ते लोक बोलतच होते की तेव्हा रियाचं लक्ष जातं की राहुल कॅम्पमध्ये नाहीये. राहुल कॅम्पमधून गायब आहे. असं कसं होऊ शकतं? नक्कीच त्या मुलाने त्याला गायब केला असेल. याच्या आधी तो राहुलला मारून टाकेल. चला त्याला शोधूयात. रोनित, विक्रम, रिया आणि समीर टॉर्च घेऊन घनदाट जंगलामध्ये राहुलला शोधत आहेत. टॉर्चची टिमटिमणारी रोशनी त्या भयानक अंधाराला चिरू नाही शकत होती. तेव्हा रोनितला त्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये तो मुलगा दिसायला लागतो. तो आहे तिकडे, तो मुलगा. सगळेजण त्या मुलग्याकडे बघतात. तो त्या सगळ्यांना बघून खूप विचित्र अंदाजात हसायला लागतो. माझ्या राहुलला सोड. तो मुलगा रियाच्या प्रश्नाचं उत्तर नाही देत आणि तिथून पळून जातो. रोनित, रिया, समीर आणि विक्रम त्याच्या माग पळायला लागतात. राहुलला परत कर, माझ्या राहुलला परत कर. रात्रीचा सन्नाटा आहे. एक म्हातारा दिसतो जो एक शैतानी मूर्तीच्या समोर तंत्र साधनामध्ये लीन आहे. त्याच्या समोर रख्खेने बनलेला एक उलटा त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणच्या एकदम मधोमधी राहुल बेशुद्ध पडलेला आहे. जंगल सन्नादती शक्ति देहि मे स्वामिन आगच्छति भयंकरः. तो म्हातारा आपले हात वर करतो आणि राहुलचं शरीर हव्यामध्ये उडायला लागतं. मग तो वेताल इशाऱ्याने राहुलला स्वतःकडे बोलवतो. एका झटक्यामध्ये त्याची मान त्याच्या धडपासून वेगळी करून टाकून देतो. रोनित, विक्रम, रिया आणि समीर टॉर्च घेऊन राहुलला शोधत आहेत. तो मुलगा कधी दिसतो तर कधी त्यांच्या नजरापासून गायब होऊन जातो. माझ्या राहुलला परत कर प्लीज. हो, त्याने तुझं काय बिघडवलं आहे? जसं याचं वागणं आहे मला वाटतं आहे हा भूत, प्रेत किंवा शैतान आहे. आपल्याला सावधान राहिलं पाहिजे. हा कोणी जनजाती नाही आहे. तेव्हा पळता पळता विक्रमचा शूज उघडतो. तो थांबून आपले बूट घालायला लागतो आणि तेव्हा त्याच्यावर रक्त टपकतं. हे रक्त. विक्रम वर बघतो तर तिथे कोणीतरी आहे जे एका झाडाच्या डालीशी उलट लटकलेला आहे. त्याच्या तोंडातून रक्त टपकत आहे. तो विक्रमला बघून हसायला लागतो आणि त्याचे पाय पकडून त्याला वडत वडत जुन्या हवेलीकडे घेऊन जातो. विक्रम जोर जोरात ओरडतो. त्याच्या ओरडणे जंगल गुंजून उठतं. विक्रमची ओरड रोनित आणि रियाला ऐकू येते. हा तर विक्रमचा आवाज होता. रोनित, रिया आणि समीर मागे वळून बघतात. विक्रम गायब आहे. विक्रम कुठे आहे? विक्रम, विक्रम. ते खूप वेळा ओरडतात पण विक्रमचा काहीच अत्तापत्ता नव्हता. मला तर वाटतं या शैतानाने त्याला पण गायब केलंय. आपल्याला याच्या मागं पळता पळता आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे. रोनित, तुला तर या जंगलाचे स्वप्न पण पडायचे ना. काही या सगळ्यांच्या गायब होण्याचा तुझ्या स्वप्नांची काही कनेक्शन तर नाही? माहिती नाही. मला फक्त एक जुन्या हवेलीचं स्वप्न येतं आणि मला माहिती नाही की ते हवेली या जंगलात कुठे आहे. माहित नाही हे लोक कुठे गायब झालेत, जिवंत पण आहेत की नाही. विक्रम आणि राहुलला शोधत शोधत रोनित दमतो. तो जमिनीवर खाली झोपतो. समीर आणि रिया जवळच आहेत. खाली पडताच रोनितला झोप येते आणि त्याला पुन्हा तोच स्वप्न येतो. कांताराच्या घनदाट जंगलामध्ये
एक खंडर हवेली, जिथून एक भयानक आवाज रोनितला बोलवत होती, जसं कोणीतरी त्याला आपल्या जवळ बोलवत आहे. रोनित, रोनित, रोनित. रोनित परत घाबरून उठतो आणि बघतो की काहीच दुरीवर एक म्हातारा त्याला इशारा करून बोलवत आहे. त्याचे डोळे लाल होते आणि चेहरा भयानक होता. आजोबा, तुम्ही? हो रोनित, इकडे ये. मी कधीपासून तुझी वाट बघतो आहे. आजोबा. रोनित त्या म्हाताऱ्याकडे जायला लागतो, पण म्हातारा मागे चालत होता. रोनितला इशाऱ्यांनी बोलवत होता. रोनित, रोनित थांब. असं नको करूस. तुझी आई बोलली होती की तुझे आजोबा खूप वर्षापूर्वी मरलेले होते. ते तुझे आजोबा नाहीयेत. रिया आणि समीर रोनितला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण रोनित अजिबात थांबत नाही. तो म्हातारा त्याला बोलवत राहतो आणि रोनित त्याच्या माग चालत जातो. काही क्षणांनंतर रोहित कांताराच्या जंगलाच्या त्या जुन्या हवेलीजवळ पोचतो, जी आता एक खंडहर बनलेली होती, तुटलेली फुटलेली होती. तो म्हातारा हवेलीच्या आतून रोनितला इशारा करून बोलवत आहे. रोनित जसंच हवेलीमध्ये कदम ठेवणार होता, तेव्हा एक बाबा तिथे येऊन पोचतात. अरे वेड्या, तू काय करत आहेस? माझ्या आजोबांजवळ? तो तुझा आजोबा नाही आहे, खरं तर बेताल आहे. बाबाचं बोलणं ऐकून वेताल रागात येतो आणि बाबाकडे क्रोधच्या नजरेने बघतो. हे तुम्ही काय बोलत आहात? ते माझे आजोबा आहेत. रोनित आपल्या फोनमध्ये आजोबांची फोटो काढतो. हे बघा, हे माझ्या आजोबांचा फोटो. हेच आहेत माझे आजोबा. तो म्हातारा हूबहू रोनितच्या आजोबांसारखाच दिसतोय. तो बेतालच आहे. यानेच तुझ्या सगळ्या मित्रांची बली दिली आहे. जर तू त्याच्या फासात अडकलास तर तो तुझी पण बली देईल. पण माझ्या मित्रांना त्या मुलाने गायब केलं होतं ना? तो मुलगा दूर जंगलामध्ये उभा आहे, या लोकांना बघत आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आहे. त्या मुलाने तुझ्या मित्रांना गायब नाही केलं. हे सगळं ऐकून रोहितला कन्फ्युजन होते. त्याला समजत नव्हतं की तो कुणावर भरोसा करू. काय त्या मुलग्याने त्याच्या मित्रांना गायब केलंय, ज्याची विचित्र हरकते होती, की त्या बेतालने? जर काही रोनितच्या मित्राने त्या मुलग्याने गायब केलं आहे, तर तो मुलगा कोण आहे? काय रोनित कांताराच्या जंगलाचा रहस्य सोडवू शकेल? काय रोनित कांताराच्या जंगलातून जिवंत परत येऊ शकेल? ह्याच प्रश्नांचं उत्तर जाणण्यासाठी जुडून राहा आमच्या बरोबर. कांतारा पार्ट 2.